सद्गुरू श्री वामनराव पै, अमेरिकेचे अध्यक्ष वॉशिंग्टन यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय गोष्ट सांगतात. तेव्हा ते म्हणतात, शाळेमध्ये टन 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 असा विद्यार्थ्यांना घंटानाद देण्याची पद्धत होती. या घंटानादाशी वॉशिंग्टनने विलक्षण पद्धतीने स्वतःशी संबंध जोडून घेतला होता. तो म्हणायचा, टन टन टन, अमेरिकाज प्रेसिडेंट वॉशिंग्टन. हे वाक्य म्हणत असताना वॉशिंग्टन अगदी रंगून जायचा. ते वाक्य म्हणत असताना तो त्यात गुंग होऊन जायचा. हे वाक्य म्हणत असताना अशा रंगात रंगून जायचा आणि गुंग होऊन हे गुणगुणत राहायचा की ते म्हणत असताना त्याची विलक्षण तंद्री लागायची व एक प्रकारे तो काही वेळ असा ट्रान्समध्ये जायचा. याचा परिणाम एकंदर असा झाला की या वाक्यातील अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन या कल्पनेने तो जणू झपाटलाच गेला होता. ती कल्पना बहिर्मनातून त्याच्या अंतर्मनात खोलपर्यंत जाऊन भिडली. परिणामी अंतर्मनाच्या सर्व शक्ती त्या कल्पनेला साकार स्वरूप देण्यासाठी जागृत होऊन कार्यरत झाल्या. पुढे वॉशिंग्टनच्या जीवनात अशा काही घटना घडत गेल्या की एकेकाळचा साधा शाळेतला शिपाई शेवटी खरोखरच अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला. आपण जे इष्ट किंवा अनिष्ट विचार सातत्याने करीत असतो, ज्या बऱ्या वाईट कल्पना उराशी बाळगतो, ज्या प्रकारच्या श्रद्धा व निष्ठा यांची जोपासना करतो, ज्या प्रकारचे प्रसंग आपण इमॅजिन करतो, ते सर्व विचार, कल्पना, श्रद्धा, निष्ठा किंवा प्रसंग बहिर्मनातून अंतर्मनात घुसतात व कालांतराने आपल्या जीवनाला त्याप्रमाणे कलाटणी देऊन त्याच प्रकारचे जीवन साकार करतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की कल्पना व भावना या प्रचंड शक्ती मनात वास करतात. त्यांचा युक्तीने वापर केल्यास अंतर्मन सुंदर साथ देते, पण त्यांचा वापर निर्बुद्धपणे झाल्यास जीवनात साडेसाती निर्माण होण्यास तेच अंतर्मन कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे आपले अंतर्मन हे जसे विकृती प्रक्षेपणाचे केंद्र बनू शकते, त्याचप्रमाणे ते संस्कृती साकार करण्याचे महासमर्थ स्थानसुद्धा बनू शकते. अंतर्मनाच्या या महाशक्तीला कसे हाताळायचे हे सर्वस्वी बहिर्मनावर अवलंबून आहे. प्रचंड व महाकाय अशा हत्तीकडून हुशार माणूस युक्तीच्याद्वारे खूप काम करून घेऊ शकतो. याच्या उलट मूर्ख माणूस काहीतरी अचरटपणाने वागून त्याच हत्तीचा रोष ओढवून घेऊन स्वतःला त्याच्या पायाखाली भुईसपाट करून घेतो. अंतर्मनाचा हा स्वभाव धर्म न समजल्यामुळेच मानव खऱ्या धर्माला मुकला आहे. इतकेच नव्हे, धर्माच्या नावाखाली तो केवळ अधर्माचाच पुजारी बनला आहे. धर्मार्ध माणसे कोणत्या थराला जाऊन काय करतील हे साक्षात ब्रह्मदेवसुद्धा सांगायला असमर्थ ठरेल. इतिहासाकडे नुसता दृष्टिक्षेप जरी टाकला तरी या तथाकथित धार्मिक चक्रम लोकांनी धर्माच्या प्रांतात पराक्रमाचा काय विक्रम केला ते सहज दिसून येईल. मानवजातीची भयंकर परवड जर कोणी केली असेल तर या धर्मार्ध लोकांनीच होय. ज्याने समाजाची सुरेख धारणा होते त्यालाच वास्तविक धर्म असे म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मानव समाजाचे जास्तीत जास्त विघटन करून त्याला दुःखाच्या फेऱ्यात फरफटत नेण्याचे कार्यच या तथाकथित धर्मांनी केले. पृथ्वीच्या अंगावर धर्माच्या नावाखाली मानवजातीच्या रक्ताचा जेवढा सडा शिंपला गेला आहे तेवढा अन्य कुठल्याच कारणासाठी शिंपला गेलेला नसेल. कुंपणाने शेत खावे त्याप्रमाणे धर्मच मानवजातीचा रक्षक होण्याऐवजी भक्षक होत आहे. धर्मासाठी मानव नसून मानवासाठी धर्म आहे, असे सद्गुरू श्री वामनराव पै निक्षून सांगतात.